काटे वस्ती ते रोहिटे वस्तीचा अडवलेला रस्ता अखेर मोकळा. मंडळ अधिकारी शीतल चाटे यांच्या पुढाकाराने स्थळ पाहणी, चौकशी करून नियमानुसार कारवाई. बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत. मी समीर सरकार. आहेर वडगाव तालुका बीड येथील काटे वस्ती ते रोहिटे वस्ती या मार्गावर अडवण्यात आलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संबंधित रस्त्याची पाहणी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाच्या नियमानुसार अडवलेला रस्ता मोकळा करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी शीतल चाटे यांच्या पुढाकारामुळे अनेक दिवसापासून निर्माण झालेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. काटे वस्ती ते रोहिटे वस्ती हा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर एका इसमाकडून अडथळा निर्माण करण्यात आल्याने ग्रामस्थांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता अडवल्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच वस्तीवरील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणाची माहिती महसूल प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर मंडळ अधिकारी शीतल चाटे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून रस्त्याची परिस्थिती जाणून घेतली. तसेच संबंधित पक्षाचे म्हणणे ऐकून घेत चौकशी केली. उपलब्ध नोंदी व प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून नियमानुसार कारवाई करण्यात आली आणि अडवलेला रस्ता नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला. प्रशासनाच्या या भूमिकेचे ग्रामस्थांकडून स्वागत. रस्त्याचा प्रश्न कायदा व नियमांच्या चौकटीत राहून सोडवण्यात आल्याने ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. अधिकारी म्हणून केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थिती समजून घेणे आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असते. मंडळ अधिकारी शीतल चाटे यांनी याच पद्धतीने काम केल्यामुळे वाद अधिक चिघळण्याऐवजी तोडगा निघाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेधडक न्यूज बीड.